मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आता जाहीर करण्याचं काहीही कारण नाही। निवडणुकीनंतर संख्याबळानुसार त्याचा निर्णय घेतला जाईल, शरद पवारांची स्पष्टोक्ती। लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीमध्ये राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री शब्द वगळला। त्याऐवजी अजित पवारांनी आणलेली माझी लाडकी बहीण योजना असा उल्लेख। शिवसेना शिंदे गट नाराज। स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर पुतळा कोसळला नसता। मालवणमधील पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मत। पुतळ्याबाबत गडकरी सल्ला घेऊनच बोलले असतील। गडकरी कोणतंही काम बारकाईनं करतात। पुतळ्याच्या बाबतीतलं त्यांचं वक्तव्य योग्यच, शरद पवारांची प्रतिक्रिया। नितीन गडकरी म्हणतात ते योग्य। पुतळा स्टेनलेस स्टीलचा असता तर पडलाच नसता। पुतळा अभ्यास न करता उभारला गेला। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप। शिल्पकार आपटे पोलिसांच्या हाती का लागत नाही, संजय राऊतांचा सवाल। पुतळ्यासाठी 15 कोटी रुपये मंजूर झालेले असताना 15 ते 16 लाखात पुतळा उभारण्यात आल्याचा राऊतांचा आरोप। शिवरायांचा सुरतेवर स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता। इतिहास तज्ञांनीही ते सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे शिवरायांचा खोटा इतिहास जनतेसमोर मांडू नका, नाव न घेता पवारांचा फडणवीसांना टोला। ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवारांनी फडणवीसांना फटकारलं। शिवरायांनी सुरत लुटताना नियत सोडली नाही, आधी इतिहास वाचा आणि मगच बोला, फडणवीसांना टोला। राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी 3 नावांची लवकरच शिफारस। रुपाली चाकणकर, सिद्धार्थ कांबळे आणि आनंद परांजपे यांची नावं दिल्ली जाण्याची शक्यता। एबीपी माझाला महायुतीच्या सूत्रांची माहिती। चिंचवड विधानसभेत भाजपच्या अश्विनी जगताप विद्यमान आमदार, त्यामुळे ही जागा भाजपलाच सुटण्याची शक्यता। अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटे तुतारी फुंकणार का, याकडे लक्ष। शरद पवार आपसे बैर नहीं लेकिन समरजीत तेरी खैर नहीं, हसन मुश्रीफांचा समरजीत घाडगेंना इशारा। त्यामुळे कागलमध्ये आता घाडगे विरुद्ध मुश्रीफ सामना जवळपास निश्चित। शेतकरी सुद्धा लाडका आहे हे सरकारनं दाखवावं। सरकारनं मदतीचा हात आखडता घेऊ नये। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानावर राज ठाकरेंची एक्सवर पोस्ट। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची मनसे पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक। मुंबई, पुणे आणि ठाण्यातल्या प्रमुख नेत्यांची बैठकीला उपस्थिती। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस। 50% सुरू असलेली वाहतूक आज संपूर्णपणे बंद होण्याची भीती। चालक आणि इतर आवश्यक कर्मचारी करार पद्धतीने नेमण्यासाठी एसटी प्रशासनाकडून चाचपणी। राज्यभरातील एसटीच्या 251 पैकी 96 आगार पूर्णतः बंद। 82 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू तर 73 आगारांमध्ये पूर्णतः वाहतूक सुरळीत असल्याची माहिती। वेतनासाठी गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप। संपकऱ्यांची आज संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बैठक। एसटी कामगार संघटनांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। बैठकीसाठी सर्व एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण। आमदार पडळकर आणि सदावर्तेंच्या संघटनेसोबतही सरकार चर्चा करणार। संपाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ ॲक्शन मोडवर। दीर्घ करार पद्धतीनं चालक आणि कर्मचारी नेमण्यासाठी एसटी प्रशासनाकडून चाचपणी। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीनं सोडवावा, शरद पवारांचं सरकारला आवाहन। सरकारविरुद्ध संप आणि आंदोलन उभं करण्यामध्ये विरोधकांचा हात। चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप। सरकार 1 ते 2 दिवसात संपावर तोडगा काढणार, बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास। आणि यानंतर मराठवाड्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेऊया मराठवाडा सुपरफास्टमध्ये। लातूरच्या उदगीरमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते बुद्ध विहाराचं उद्घाटन। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती।
लातूरच्या उदगीरमध्ये माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार। यावेळेला राष्ट्रपतींचा पैठणी देऊन सत्कार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती। बीड जिल्ह्यातील एसटी आजही पूर्णपणे बंद। काल जिल्ह्याभरातल्या एसटीच्या 812 फेऱ्या रद्द। एकट्या बीड जिल्ह्यातल्या एसटीचं 40 लाखांचं उत्पन्न बुडालं। एसटी संपाच्या दुसऱ्या दिवशीही परभणी जिल्ह्यातल्या अनेक बसेस सुरू। 410 बसेसपैकी 150 बसेस राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी उदगीर इथं, तर गणेशोत्सवानिमित्तानं कोकणात पाठवण्यासाठी 100 बस मुंबई। जालना जिल्ह्यातल्या एसटीच्या 4 आगारांपैकी 3 आगारातील एसटीच्या 360 फेऱ्या रद्द। एसटीचं लाखोंचं नुकसान। जिल्ह्यातील शेकडो कर्मचारी संपात सहभागी। मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 11,67,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। पंचनामे करायला कृषी विभागानं केली सुरुवात। जालन्यामध्ये आदित्य ठाकरेंकडून पिकांच्या नुकसानाची पाहणी। मोसंबी उत्पादक शेतकऱ्याला अश्रू झाले अनावर। कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून परभणीमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी। एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाणार। कृषी मंत्र्यांचं आश्वासन। माजलगाव धरण 22% भरलं। भरलेल्या धरणात पोहण्याचं तरुणांकडून अनाठाई धाडस। त्यामुळे या परिसरात पोलीस बंदोबस्ताची गरज। गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे माजलगाव धरणाचा पाणीसाठा प्लसमध्ये। धरणामध्ये सद्यस्थितीत 22% इतका पाणीसाठा। परभणीच्या गंगाखेडमधील गोदाकाठ पूर्णतः पाण्याखाली। सगळी मंदिरंही पाण्याखाली। दशक्रिया विधीही 2 दिवसांपासून बंद। धारखेडच्या पुलावरनं ड्रोननं कृष्णा भोसले यांनी टिपलेली गोदावरीची ही विहंगम दृश्य। नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर। विष्णुपुरी धरणाचे 12 दरवाजे उघडल्यानं गोदावरी नदीकाठच्या बरबडा तसंच पाटोदा, वजीरगाव, अंतरगाव आणि मनोर या गावांना फटका। हिंगोलीमध्ये झालेल्या अतिवृष्टीनं शेतीला झोडपलं। सोयाबीन, कापूस आणि हळद पिकांचं सर्वाधिक नुकसान। जिल्ह्यातल्या 13,000 हेक्टरवरच्या हळदीच्या पिकाचं अतोनात नुकसान। विमानामध्ये सहप्रवाशानं महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याची घटना समोर। दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर प्रवासादरम्यान घडली घटना। या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात। सोलापुरातनं मराठवाड्याकडे जाणाऱ्या अनेक एसटी बसेस सकाळपासून रद्द, तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटककडे जाणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरू। पुण्यामध्ये एसटी संपाला कर्मचाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद। पुण्यामध्ये सद्यस्थितीत एसटीची 60% वाहतूक सुरू। साताऱ्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या 5 संघटनांमध्ये वाद। ऑफिसमधले कर्मचारी रस्त्यावर का नसतात या कारणांमुळे वाद झाल्यानं साताऱ्यात एसटीची 70% वाहतूक सुरळीत। सोलापूर विभागातनं होणाऱ्या वाहतुकीवर आज काहीसा परिणाम। मराठवाड्यातनं मुक्कामी येणाऱ्या बहुतांश एसटी बसेस सोलापुरात मुक्कामी आल्या नाहीत। त्यामुळे काल संपाचा कोणताही परिणाम न जाणवलेल्या सोलापुरात बंदचा फटका। एसटी संपाचा सोलापुरातल्या टपाल सेवेवरही परिणाम। अनेक गाड्या रद्द झाल्यानं पोस्टाचं पार्सल सोलापूर बस स्थानकावरच पडून। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संमिश्र प्रतिसाद। कोल्हापूर जिल्ह्यातील आगारांमध्ये बस सेवा सुरळीत, मात्र लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम। गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी संपामुळे पुण्यातनं कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास। महिन्याभरापूर्वी रिझर्वेशन करून ठेवलं, मात्र ऐन वेळेला संप सुरू झाल्यानं प्रवाशांचा मोठा खोळंबा। पुणे मेट्रो प्रवाशांच्या रोजच्या संख्येनं पार केला 1 लाख प्रवाशांचा टप्पा। मेट्रोच्या रोजच्या उत्पन्नात सुद्धा वाढ। रोजचं उत्पन्न 20 लाखांच्या पुढे। पुणे महानगरपालिका करणार बंद सीसीटीव्ही दुरुस्त। लवकरच निधी मिळणार। एबीपी माझानं सीसीटीव्ही बंद असल्याची बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला आली जाग।
सोलापुरातल्या बार्शीमध्ये मनोज जरांगे यांना प्रश्न विचारणारे बॅनर, मराठा आंदोलक अण्णासाहेब शिंदेंनी लावले बॅनर। 8 दिवसात प्रश्नांची उत्तरं न दिल्यास मनोज जरांगेंच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा। कोयना धरण 100% भरलं। धरणाचे 6 वक्र दरवाजे पुन्हा 1 फुटानं उघडले। धरणातून 11,600 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। वनराज आंदेकर हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असल्याचा संशय। पुण्यातल्या गुलटेकडीत तरुणाची जामिनावर सुटलेल्या आरोपींनी केली हत्या। साहिल कांबळे, रोहन कांबळे, शिवशरण कांबळे अशी आरोपींची नावं। पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। विसर्जनानंतर गणेश मूर्तींची छायाचित्र काढण्यास मुंबई पोलिसांकडून बंदी। या आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार। मंत्रालयासमोर ग्रामविद्युत व्यवस्थापकांचं आंदोलन। ग्रामविद्युत व्यवस्थापक पदांची भरती करा, कंत्राटी व्यवस्थापकांना परमनंट करा या मागणीसाठी आंदोलन। पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात। मुस्लिम समाजाविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी नितेश राणेंवर भिवंडीमध्ये गुन्हा दाखल। झिशान सय्यद यांनी केलेल्या तक्रारीनंतर भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पर्युषण काळामध्ये मांस विक्री बंद करण्याची जैन समाजाची हायकोर्टात याचिका। त्यावर अचानक सरसकट मांस विक्री बंदीचे आदेश देता येणार नाहीत। हायकोर्टाचं स्पष्टीकरण। याचिकेत सुधारणा करण्याच्या दिल्या सूचना। ठाण्यातील पातलीपाडा परिसरात ट्रक उलटल्यानं अपघात। त्यामुळे पातलीपाडा ब्रिजवरनं घोडबंदरच्या दिशेनं जाणाऱ्या वाहतुकीवर काही काळासाठी झाला होता। नागपुरातल्या एसटी कर्मचाऱ्यांची जनसंघ संघटना संपापासून दूर। 30% कर्मचारी संपात सहभागी नसल्यानं अनेक ठिकाणी एसटीच्या नियमित फेऱ्या सुरू। यवतमाळमधल्या 9 आगारांमध्ये संपाचा प्रवाशांवर परिणाम। दुसरीकडे राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी 50 बसेस लातूरला पाठवल्यानं प्रवाशांची आणखी तारांबळ। एसटी कर्मचाऱ्यांचा संप कामगार कोर्टानं बेकायदेशीर ठरवल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी तुरळक वाहतूक अमरावतीमध्ये सुरू। मात्र खासगी ट्रॅव्हल आणि वाहन चालक अव्वाच्या सव्वा भाडं आकारत असल्यानं प्रवाशांची होतीये लूट। वाशिमच्या 6ही आगारांचे कर्मचारी संपात सहभागी। वाशिममध्ये बस स्थानकांवर शुकशुकाट। प्रवाशांचे संपामुळे हाल। राज्य परिवहन महामंडळाच्या कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपात सध्या तरी गोंदिया आगारातल्या कर्मचाऱ्यांचा सहभाग नाही। मात्र एसटी सेवा बंद करण्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा। बुलढाणा जिल्ह्यातल्या 7 आगारातील निम्म्याहून अधिक कर्मचारी संपावर। सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे हाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।